तमाम शिवरायाच्या मावळ्यांना जय महाराष्ट्र आणि भीमसैनिकांना मानाचा जय भीम. मित्रांनो बघा, सध्या लोकसभेच्या जागा वाटपाचं सत्र चालू आहे आणि भाजपची जी दुसरी यादी आहे ती यादी काल पडलेली आहे. त्यामुळे त्यांनी 20 खासदाराची खासदार जाहीर केलेले आहेत त्या मतदारसंघावरती आणि त्यामध्येच या 20 मध्ये एकाचं सुद्धा नाव नाही. शिंदे गटातील आणि दादा गटातील ह्या दोन्ही गटामधील खासदारांचं एकाचं पण त्यामध्ये नाव आलेलं नाही. दुसरी यादी भाजपची पडलेली आहे काल. आता या ठिकाणी दोन गोष्टी वारंवार लोकांमध्ये चर्चेला आहेत. त्या म्हणजे दादाचे खासदार परत शिवसेनेकडे ठाकरे गटांच्या जातील हा एक विषय इथं बोलला जातो आणि दुसरा विषय आहे तो म्हणजे की दादांचे आणि शिंदेचे खासदार हे कमळ या चिन्हावरती निवडणुका लढवतील. मित्रांनो, मी आपला मित्र जगताप आर्य, तुम्ही बघत आहात आपलं आवडतं चॅनल. आपला आजचा विषय आहे तो विषय काय, आपल्याच्या पायथ्याला पडून राहावं पण दुसऱ्याच्या उशाला जाऊन बसायची चूक करू नये. याचा प्रत्यय नेमका यावेळेस शिंदे साहेबांना आणि दादांना येत असावा. आपला जो पक्ष होता त्यामधील कार्यकर्ते आपले, नेते आपले, पक्ष प्रमुख आपले आणि आपण त्यामधून वाढलो होतो, आपण त्यातून वरी आलो होतो. आपण त्यावेळेस त्यांना हट्ट करून हक्कानं जागा मागू शकत होतो. आपला हक्क पूर्णपणे तर गाजवत होता आपण, पण तो हक्क आपल्याला या ठिकाणी गाजवता येत नाही. आपल्याला काय करायचंय, आपल्या सोबत कुणाला घ्यायचा हा सुद्धा अधिकार आपल्याला नाही. आता रवींद्र वायकर हे शिवसेनेमध्ये आले शिंदे गटांच्या, त्यावेळेस तोच प्रॉब्लेम होता. आणि त्यानंतर भास्करराव जाधव हे सुद्धा भाजप सोबत येणार होते अशा चर्चा होत्या. आणि त्यामध्ये एक चर्चा आली की भास्करराव जाधवनं विधानसभेमध्ये मोदींची आणि शहाची नक्कल केली होती, त्यामुळं भाजप हा पक्ष नाराज होता, त्यामुळं त्यांची नो एंट्री झाली. ठीक आहे, भाजपमध्ये किंवा महायुतीमध्ये. आता दुसरा व्यक्ती आहे तो येणारा भाजपमध्ये, तो म्हणजे संजय निरुपम म्हणजे उत्तर भारतीय व्यक्तिमत्व आणि ते पूर्वी सेनेमध्ये होते, परत ते सेना सोडून ते काँग्रेसमध्ये गेले आणि ते परत वाटेवरती आहेत भाजपच्या. आता संजय निरुपमची गरज भाजपला खरंच आहे. उत्तर पश्चिम मुंबईमध्ये उत्तर भारतीयांचं जास्त वर्चस्व आहे आणि त्या ठिकाणी ते मत लाटण्यासाठी किंवा त्या ठिकाणी आपलं वर्चस्व ठेवण्यासाठी भाजपला त्यांची गरज आहे. फक्त याच कारणामुळं त्यांना भाजपमध्ये घेतील की त्यांना परत शिंदे गटावर टाकतील हा प्रश्न एकदा काळच सांगेल. पण चर्चा हे चालू आहे की संजय निरुपमला भाजपमध्ये न घेता त्यांना शिंदे गटामध्ये देतील. हा विषय झाला. आता आपला विषय कुठे येतो, विषय येतो जागा वाटपावरती. आता अमित शहा साहेबांनी स्पष्ट सांगितले की जास्तीत जास्त म्हणजे 32 जागा ह्या भाजपला एक हाती मिळणार आणि बाकीच्या जागा उरलेल्या आहेत त्या जागा अजित पवार आणि शिंदे गटाला देणार आहेत. ते किती जागा असतील, 8 असतील, 4 असतील, काय असतील ते असतील. आता या ठिकाणी प्रश्न असा येतो, शिंदे साहेबांचे 13 खासदार सोबत होते, आता ह्या 13 पण सीट मिळणार का हा एक प्रश्न होता. जर 8 जागा मिळाल्या तर त्या 5 लोकांचं काय ते यांच्या सोबत आले होते. त्यावेळेस एक अशी गोष्ट ऐकायला मिळते की शिंदे गटातील जे काही उर्वरित आमदार आहेत त्यांना भाजपचं चिन्ह घेऊन लढावे लागेल. म्हणजे अर्थातच शिवसेनेवरती शिंदे गटांचे आणि अजित पवार गटावरती भाजपचं भरोसा नाही असं या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. आता उमेदवार तोच आहे आणि आपल्यासाठी शिंदेंनी आपली शिवसेना फोडली, एवढं असताना सुद्धा यांना सहानुभूती वाटत नाही का? जर सहानुभूती वाटत असेल तर मग त्यांनी 8 का घातली असावी की तुम्ही भाजपच्या चिन्हावर तुम्ही लढा. हा एक मुद्दा. या ठिकाणी पुढला मुद्दा असा समोर येतो की मोदी साहेबांना नेमकं 400 पार जागा का हव्या आहेत. त्यामुळे यांचेच एक खासदार बोलले होते की आम्हाला कायदा बदलायचा म्हणून 400+ जागा ह्या हव्या आहेत. आणि त्यामुळं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये भाजपाचं जास्तीत जास्त लक्ष तेच आहे
मिशन लोटस, मिशन कमळ, की कमळाच्या चिन्हावरती जास्तीत जास्त कसे खासदार निवडून येतील याकडे प्रामुख्याने लक्ष आहे भाजपचं. समजून घ्या, शिंदे साहेबांकडे जास्त जागा दिल्या, 13 म्हणा 14 म्हणा 15 पण त्या ठिकाणी जागा दिल्या भाजपने. जर परत हे गट फुटणार नाही कशावरून? कारण ज्या पक्षानं त्यांना वाढवलं, ज्यानं त्यांना खत पाणी घातलं, त्यांना ओळख दिली, त्यांना आमदारकी दिली, खासदारकी दिली, ते त्यांच्या सोबत राहू शकले नाही तर ते आपल्या सोबत का राहू शकतील याचा भरोसा अजिबात भाजपला नाही किंवा भाजप यांच्यावरती भरोसा ठेवत नाही. या ठिकाणी आपल्याला आज सांगता येईल. आता हा झाला मुद्दा. आता पुढचा मुद्दा कुठला आहे? आता ह्या जागा वाटमामुळं काँग्रेस, इथं राष्ट्रवादी आणि ठाकरे गट यांचा जो वाद चालू आहे तसाच वाद शम टू शम इकडे चालू आहे. की शिंदे गटातील जे काही लोक आलेले ते म्हणले की शिंदे साहेबावरती आम्ही भरोसा ठेवून आलेलो आहोत. पवार गटाचे तिथे म्हणतात की आम्ही पवारासोबत आम्ही भरोसा ठेवून आलेलो आहोत. म्हणजे यांचा भरोसा कुठेतरी शिंदे साहेब आणि दारात तोडत आहेत असं या ठिकाणी आपल्याला वाटतंय. पण भविष्यामध्ये आपल्याला हे सांगता येईल की बच्चू कडूंनी सांगितलं पाठीमागं, बच्चू कडू म्हणले होते की देवेंद्र फडणवीस म्हणजेच भाजप पक्ष हा लहान लहान पक्ष नक्कीच घेऊन टाकणार किंवा त्यांचं अस्तित्व हे कमी करणार. आता जर जे चालूमध्ये खासदार आहेत शिवसेनेचे, शिंदे गटाचे, जर त्यांना तर तिकीट हे भाजपाकडून दिलं तर ते तिकीट नक्कीच स्वीकारणार. कारण सत्तेपोटी सीटापोटी ते ह्या गोष्टी स्वीकारत नाही असं होणार नाही. कारण जर ह्या लोकांनी भाजप चिन्ह स्वीकारून त्यांनी निवडणूक लढवली म्हणजे डायरेक्टली त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. मूळ शिवसेना फोडली, शिवसेना फोडून ते शिंदे गटामध्ये आले, परत तिथून ते भाजपमध्ये जाणारच. तर डायरेक्टली शिंदे साहेब जी शिवसेना आहे ते खरंच वाचल का अशीच हा एक प्रश्न या ठिकाणी पडतो. आणि पुढला प्रश्न असा पडतो, काही नाराज लोक असतील ते नाराज लोक परत शिवसेनेकडे परततील का ठाकरे गटाकडे, हा पण एक या ठिकाणी प्रश्न पडतो. जर या ठिकाणी लोकसभेला तर जागा कमी दिल्या तर असा भेदभाव केला, एवढी नाराजी वाढली तर विधानसभेला याचे पडसाद नक्कीच पडतील. कारण 40 आमदार आलेले आहेत शिंदे गटांचे, एवढेच आमदार आलेले आहेत अजित पवार गटांचे, इकडे 80-90 झाले. आणि त्यावेळेस जर यांची मागणी त्यावेळेस परत भाजप पूर्ण करेल का, ह्यांना जागा देईल का, किंवा परत याच अटी लागू होतील परत 220, 230 आणि त्यामध्ये परत यांच्यावरती 8 हे पडेल काय की तुम्ही निवडणूक ही कमळ चिन्हावरती लढा, हे आपल्याला येणार भविष्य सांगणार आहे. पण सध्या तरी असं वाटतं की शिंदे गटामधील जे खासदार लोक आहेत, आमदार लोक आहेत ते पूर्णपणे नाराज आहेत ते भाजपवरती. तसंच अवस्था आहे राष्ट्रवादीची पण. राष्ट्रवादीचे दादा गटातील सुद्धा लोक, कार्यकर्ते असतील, आमदार असतील, खासदार असतील, ते सुद्धा नाराज आहेत भाजपवरती. आता एकूणच आपल्याला ह्या ठिकाणी असं सांगता येईल की लोकसभेच्या जागा ज्या वाटलेल्या आहेत 20 जागा, दुसरी यादी पडलेली आहे जागेची, त्या जागेमध्ये सुद्धा जे उमेदवार त्यांनी सांगितलेले आहेत त्यामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो. कारण जे महायुतीची डोर ही इथून चालत नाही, ते डोर पूर्णपणे दिल्लीतून चालते. हायकमांड सांगतील तसेच निर्णय हे महाराष्ट्रामध्ये घेतले जातात. त्यामुळं काय तिकीट कापलेलं यावेळेस, आणि हे जागा ज्या लोकांनी जाहीर केलेल्या आहेत यामध्ये सुद्धा तिकीट कापण्याची परत शक्यता येते. जर संजय निरुपम यांनी जर स्वीकारला भाजप किंवा शिंदे गट तर अशा वेळेस त्यांना परत उत्तर पश्चिम जे मुंबई आहे ते मतदारसंघ नक्कीच त्यांना मिळणार, यामध्ये काही शंका नाही. अशामुळं काय होईल, जो इंटरनल भाजपचा सुद्धा गट आहे तो सुद्धा नाराज होणार आहे या ठिकाणी. कारण जर शिंदे गटांना, पवार गटांना, दादा गटांना तर खासदारकीचे पद जागा मिळत असतील तर त्यावेळेस त्या ठिकाणचे पूर्वीचे जे भाजपचे खासदार आहेत ते नक्कीच नाराज होतील त्यांचे तिकीट कापल्यावर. हा असा एकूणच हा प्रकार आहे. यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गट हा पूर्णपणे नाराज आहे भाजपवरती, आणि ते कुठल्याही क्षणी परत पलटी मारून तो मूळ जागी जाईल का
तुम्हाला याविषयी नेमकं वाटतंय काय, खाली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जर भविष्यामध्ये जर यांची युती तुटली तर भाजपचं अस्तित्व महाराष्ट्रामध्ये असेल का, हे पण खाली नक्कीच सांगा. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. जय हिंद सर्वांना, जय भारत.